नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय भूगोल या विषयातलं 5वं प्रकरण आपण शिकवायला सुरुवात केलेली आहे. त्या प्रकरणाचं नाव आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. हे प्रकरण कालच्या तासापासून आपण काय करतोय, शिकवायला सुरुवात केलेली आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीला द्वितीय आर्थिक क्रिया म्हणजे काय हे आपण अभ्यासलेलं आहे. आजच्या तासाला आपण नवीन उपघटक अभ्यासतोय. त्या उपघटकाचं नाव आहे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक. एखाद्या ठिकाणी उद्योग स्थापन करत असताना त्या उद्योगावर परिणाम करणारे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा अभ्यास आपण आजच्या तासाला करणार आहे. बघा, पहिला घटक आहे प्राकृतिक घटक, त्यानंतर दुसरा घटक आहे आर्थिक घटक, राजकीय घटक आणि इतर घटक. हे वरील घटक काय करतात, एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे हे घटक आहेत. आणि एखाद्या ठिकाणी उद्योग स्थापन करत असताना या घटकाची भूमिका महत्त्वाची असते. यातला पहिला घटक आपण अभ्यासतोय प्राकृतिक घटक. बघा, या प्राकृतिक घटकामध्ये जे वेगवेगळे उपघटक आहेत त्या उपघटकांचा परिणाम काय होत असतो, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर होत असतो. पहिला आहे हवामान, दुसरा आहे कच्च्या मालाची उपलब्धता, तिसरा आहे पाणी आणि वीज पुरवठा, चौथा आहे कामगार, पाचवा आहे वाहतूक आणि शेवटचा उपघटक आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता. हे वरील जे 6 उपघटक आहेत ते 6 उपघटक काय करतात, उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कसे परिणाम करतात हे आपण काय करणार आहे, आजच्या तासाला अभ्यासणार आहे. त्यातला पहिला उपघटक आपण अभ्यासतोय, त्याचं नाव आहे हवामान. बघा, हवामान या घटकाचा एखाद्या उद्योगाच्या स्थापनेवर किंवा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर तो कसा परिणाम करतो हे आपण बघतोय. उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसं उपयुक्त नाही. ज्या प्रदेशामध्ये उद्योगासाठी पोषक वातावरण उपलब्ध नाही त्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योगधंद्यांचा विकास होत नाही. मग अत्यंत उष्ण व दमट कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. ज्या प्रदेशामध्ये उष्ण दमट हवामान आहे, कोरडं हवामान आहे, शीत हवामान आहे, अशा प्रदेशामध्ये प्रामुख्याने उद्योगधंद्यासाठी पोषक हवामान नसल्यामुळं त्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योगधंद्यांचा विकास होत नाही. उदाहरण घ्यायचं गेलं तर भारतातील उत्तरेकडील शीत प्रदेश किंवा वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान तसेच सतत आवर्षणाचे प्रदेश. भारतामध्ये उत्तरेकडे असणारे हिमालय पर्वतामुळं या भागामध्ये कसं असतं, प्रामुख्याने शीत हवामान आहे. या शीत हवामान असल्यामुळं या भागामध्ये उद्योगांचा फारसा विकास झालेला नाही. तसेच भारताच्या वायव्य भागाकडे उष्ण व कोरडे हवामान असल्यामुळं उद्योगधंद्यासाठी पोषक वातावरण नाही. व राजस्थानमधलं थरचं जर वाळवंट बघायला गेलं त्या वाळवंट अतिशय उष्ण आहे आणि व्यवसायासाठी पोषक नाही. म्हणून या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योगधंद्यांचा विकास झालेला नाही. किंवा सतत आवर्षणाचे प्रदेश, एखाद्या भागामध्ये सतत नदीला पूर परिस्थिती असेल किंवा दुष्काळजन्य परिस्थिती असेल, या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योगधंदा स्थापन केला जाऊ शकत नाही. अनुकूल हवामानाच्या प्रदेशात उद्योगांचा विकास होतो. बघा, कोणत्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास होतो, तर ज्या प्रदेशामध्ये उद्योगधंद्यासाठी पोषक हवामान आहे, अनुकूल हवामान आहे, त्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्याचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. कापड उद्योगांचं केंद्रीकरण मोठ्या प्रमाणामध्ये गुजरात किनारपट्टीजवळ झालेलं आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी असेल किंवा गुजरातची किनारपट्टी असेल, या किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कापड उद्योगांचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. पूर्वी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कापडांच्या गिरण्या स्थापन झालेल्या बघायला मिळतात. उदाहरणार्थ मुंबई असेल, गुजरातची किनारपट्टी असेल, या भागामध्ये कारण कापडासाठी लागणारं जे वातावरण आहे दमट वातावरण समुद्र किनारपट्टीजवळ असल्यामुळं या भागामध्ये कापड उद्योगाचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. सध्या जर विचार करायचा गेला तर आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्राचा उपयोग केला जातो, पण त्याच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. सध्या हवामान हा घटक कापड उद्योगासाठी तेवढा महत्त्वाचा राहिलेला नाही. कारण जे कापडासाठी लागणारं जे दमट हवामान आहे ते दमट हवामान प्रामुख्याने कृत्रिमरित्या तयार करून उष्ण प्रदेशामध्ये सुद्धा कापडाचा विकास, कापड गिरण्या स्थापन झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासतोय, प्राकृतिक घटकामधला हा दुसरा घटक आहे कच्च्या मालाची उपलब्धता. या घटकाचा परिणाम प्रामुख्याने उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर कसा होतो आपण बघणार आहे. बघा, उद्योगासाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती, खाणकाम, वनामधून व मासेमारी इत्यादी व्यवसायातून मिळवला जातो. बघा, कच्चा माल हा द्वितीय व्यवसायामध्ये प्रामुख्याने त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का माल निर्मिती केली जाते. कारण कुठलाही उद्योगधंदा टाकायचा असेल
स्थापन करायचा असेल तर कच्चा माल अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हा कच्चा माल प्राथमिक व्यवसायातून मिळवला जातो. शेतीतून प्रामुख्याने ऊस असेल, कापूस असेल, वेगवेगळ्या प्रकारची फळे असतील, त्याचबरोबर खाणीतून वेगवेगळ्या प्रकारची खनिजे असतील, वनातून वेगवेगळ्या प्रकारचे वन्य पदार्थ असतील, हे सगळे कच्चा माल प्रामुख्याने उद्योगधंद्यासाठी आवश्यक असतो आणि या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग प्रामुख्याने स्थापन केले जातात. उद्योगाची स्थान निश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते. उद्योग एखाद्या ठिकाणी स्थापन करायचा असेल तर तो कच्च्या मालाच्या प्रामुख्याने उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावरून एखाद्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन केला जातो. बघा, साखर कारखाने, तागाच्या गिरण्या हे शक्यतो कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राच्या जवळ स्थापन केले जातात. बघा, आसपासच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर शेतीतून शेतकरी ऊस पिकवत असेल तर त्या ऊस प्रदेशामध्येच तुम्हाला साखर कारखाने स्थापन केलेले बघायला मिळतात. कारण का, तर ऊस हा वजन घटित माल आहे, कच्चा नाशवंत माल आहे. 24 तासाच्या आत जर तो गाळपाला नाही नेला तर ऊसाचं वजन काय होतं, कमी होतं. त्याचबरोबर ऊसाचं जे शर्कराचं प्रमाण आहे तेही कमी होतं आणि त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते आणि म्हणूनच ऊस उत्पादक प्रदेशामध्ये हे साखर कारखाने किंवा तागाच्या गिरण्या स्थापन केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर तिसरा घटक आपण अभ्यासतोय, पाणी आणि वीज पुरवठा. पाणी आणि वीज पुरवठा या घटकाचा प्रामुख्याने कसा परिणाम होतो उद्योगांच्या स्थानिकीकरणावर हे आपण अभ्यासतोय. बघा, कोणताही उद्योगधंदा टाकायचा असेल तर पाणी आणि वीज हे महत्त्वाचे घटक आहेत. उद्योगांना शीतकरण असेल, वितळण, धुलाई इत्यादीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. म्हणून असे उद्योग तलाव किंवा नदी यांच्या जवळ स्थापन झालेले आढळतात. उद्योगधंद्यासाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. कारण का, शीत करण्यासाठी, थंड करण्यासाठी असेल, वितळवण्यासाठी असेल किंवा धुलाई करण्यासाठी, या वेगवेगळ्या कारणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते आणि म्हणून असे उद्योग तलाव किंवा नद्याच्या काठाजवळ स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतात. बघा, उत्तर अमेरिकेचा विचार केला तर उत्तर अमेरिकेमध्ये पंचमहासरोवराच्या आसपासच्या भागामध्ये अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यांचा विकास झालेला आहे. तसंच युरोपमध्ये राहीन रुhr नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यांचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. उद्योगासाठी लागणारी ऊर्जेची गरज भागवण्यासाठी कोळसा, खनिज तेल, वीज हे ऊर्जा साधने वापरली जातात. एखादा उद्योग स्थापन झाल्यानंतर त्या उद्योगधंद्यासाठी वेगवेगळ्या कच्च्या मालाबरोबरच ऊर्जा साधनांची आवश्यकता असते. लोहपोलाद उद्योगधंदा टाकायचा असेल तर लोहपोलाद हे ज्या निसर्गातून अशुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला लोह खनिज मिळतं ते शुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला वितळावं लागतं आणि त्यासाठी ऊर्जा साधनांची गरज लागते आणि त्यासाठी आपण काय करतो, कोळशाचा वापर करतो. मग कोळसा असेल, खनिज तेल असेल, वीज असेल, हे काय करतात, ऊर्जा साधनं म्हणून काय केली जातात, उद्योगधंद्यामध्ये वापरली जातात. कोळशावर अवलंबित उद्योग प्रामुख्याने कोळसा खाण क्षेत्राजवळ स्थापन केले जातात. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योगाचं जर केंद्रीकरण तर बघायचं गेलं तर ज्या ठिकाणी कोळशाच्या मोठ्या प्रमाणामध्ये खाणी आहेत त्या भागामध्ये या उद्योगाचा स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतात. कारण का, तर उद्योगधंद्यासाठी, या लोहपोलाद उद्योगासाठी ऊर्जा साधन म्हणून कोळशाचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर केला जातो आणि म्हणून ज्या प्रदेशामध्ये कोळसा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्याच प्रदेशामध्ये या लोहपोलाद उद्योगाचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतं. उदाहरणार्थ छोटा नागपूर पठार असेल. काही उद्योग ऊर्जा स्रोतापासून दूर अंतरावर स्थापन झालेले दिसतात. कारण वीज, खनिज तेल पुरवठा अनुक्रमे तारा आणि नळमार्गेद्वारा केला जाऊ शकतो. सगळेच उद्योगधंदे ऊर्जा साधनाच्या स्रोताजवळ स्थापन केले जातात असं नाही. काही उद्योगसुद्धा ऊर्जा स्रोतापासून लांब स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतात. एखाद्या उद्योगधंद्यासाठी ऊर्जेची गरज असेल, विजेची गरज असेल तर ती वीज काय केली जाते, ताराच्या माध्यमातून ज्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन केला आहे तिथंपर्यंत पोहोचवणं शक्य आहे. त्याचबरोबर खनिज तेलासुद्धा पुरवठा नळ वाहतुकीच्या माध्यमातून केला जातो. म्हणून काही उद्योग हे ऊर्जा स्रोतापासून दूरवरच्या अंतरावर स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतरचा पुढला घटक आहे कामगार. हा प्रामुख्याने उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर कसा परिणाम करतो हे आपण बघणार आहे. कारण उद्योगामध्ये काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असते आणि ती आवश्यकता कुशल कामगाराच्या माध्यमातून भागवली जाते. उद्योगांच्या गरजेनुसार कामगारांची आवश्यकता असते. उद्योगांची कशी गरज आहे त्यानुसार कामगारांची आवश्यकता असते
काही उद्योगांना अर्धकुशल कामगारांची गरज लागते. उदाहरणार्थ बांधकाम असेल, खाण उद्योग असेल किंवा कापड उद्योग. या उद्योगांना लागणारे जे कामगार आहेत ते कामगार अर्धकुशल असले तरीसुद्धा चालतात. तर काही उद्योगांना प्रामुख्याने बघायचं गेलं तर कुशल कामगारांची गरज असते. सगळ्याच उद्योगधंद्यामध्ये अर्धकुशल कामगार चालतील असं नाही. काही उद्योग हे कुशल कामगारांच्या कुशल कामगार असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अन्न प्रक्रिया उद्योग असेल, दागिने बनवणे इत्यादी उद्योगामध्ये कुशल कारागिरांची गरज असते किंवा कुशल कामगारांची गरज असते. वाढते यांत्रिकीकरण असूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मजुरांची आवश्यकता असते. मोठ्या प्रमाणामध्ये यंत्राचा जरी उद्योगधंद्यामध्ये वापर सुरू झाला असला तरी काही उद्योगासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आजही मनुष्यबळाची आवश्यकता असते, मजुरांची आवश्यकता असते. त्यानंतर 5वा घटक आपण अभ्यासतोय वाहतूक. बघा, वाहतूक हा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या ठिकाणी प्रामुख्याने उद्योगधंदा स्थापन झाल्यानंतर कच्चा माल त्या प्रदेशापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक साधनांचा विकास होणं गरजेचं आहे आणि पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी या वाहतुकी साधनांचा विकास होणं गरजेचं आहे. वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखलं जातं. एखाद्या पक्का माल जर बाजारपेठेपर्यंत पोचवायचा असेल आणि वाहतूक जास्त असेल तर त्या वस्तूंच्या किमती काय होतात, वाढतात. म्हणून खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हा आर्थिक अंतर म्हणून ओळखला जातो. वाहतुकीचा कमी खर्च हा उद्योगांच्या स्थानिकीकरणाचा महत्त्वाचा घटक आहे. वाहतुकीचा कमी खर्च हा उद्योगांच्या स्थानिकीकरणाचा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या ठिकाणी बरेच उद्योग हे बाजारपेठेजवळ स्थापन झालेले आपल्याला बघायला मिळतात. उत्पादित केलेला पक्का माल जर बाजारपेठेजवळ स्थापन केला असेल तर वाहतुकीचा खर्च कसा होतो, कमी होतो आणि उत्पादनाचा प्रामुख्याने उत्पादित केलेल्या वस्तूंच्या किमतीसुद्धा काय होतात, कमी असतात. जड असेल अवजड, नाशवंत कच्चा तसंच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्त लागतो. जड अवजड वाहतूक असेल, लोहपोलाद उद्योगामध्ये लागणारा कच्चा किंवा पक्का माल हा अवजड किंवा जड आहे. काही ठिकाणी कच्चा नाशवंत माल आहे, तसेच पक्का माल आणि अंतर जास्त असल्यास वाहतुकीचा खर्च कसा जास्त लागतो. उदाहरणार्थ कोळशाची वाहतूक. जर कोळसाच्या उत्पादना क्षेत्रापासून लांब जर लोहपोलाद उद्योगाचा स्थापन केले असेल तर कोळसा वाहतुकीसाठी खर्च लागतो. किंवा बाजारपेठेपेक्षा लांब एखादा उद्योगधंदा स्थापन केल्यानंतर बाजारपेठेपर्यंत पक्का माल पोहोचवण्यासाठी वेळ आणि खर्च अंतर कसा जास्त असल्यामुळं खर्च कसा येतो, जास्त येतो. टिकाऊ व वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावरून देखील किफायतशीर जलमार्गाद्वारे आणता येतो. असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य अशा ठिकाणी आढळतात. उदाहरणार्थ कापड उद्योग असेल, लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग असेल, अशा ठिकाणी. बघा, काही उद्योग हे टिकाऊ वजनाने हलके असतात. अशा जो कच्चा किंवा पक्का माल अतिशय दूरवरच्या अंतरावरून देखील किफायतशीररित्या आपल्याला आणता येतो. बघा, वाहतुकीमध्ये जलवाहतूक ही सगळ्यात स्वस्त वाहतूक आहे, कारण जलवाहतुकीचा जास्त देखभालीचा खर्च नसतो. जगाचा विचार केला, उद्योगधंद्याचा जर अभ्यास केला, काही उद्योगधंदे या जलस्रोताजवळ स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतात. उत्तर अमेरिकेचा विचार केला गेला तर पंचमहासरोवराच्या आसपासच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यांचा विकास अमेरिकेमध्ये झाला आहे. कारण का, तर या पंचमहासरोवराच्या माध्यमातून कच्चा माल त्या उद्योगधंद्यापर्यंत पोचवला जातो आणि पक्का माल प्रामुख्याने लॉरेन्स नदीच्या मार्फत अटलांटिक महासागराजवळ बंदरापर्यंत पोचवणं शक्य असतं. तसंच युरोपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रूर नद्या असतील, या नद्यांच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने उद्योगधंद्यांचा विकास झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर शेवटचा घटक आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता. कोणताही उद्योगधंदा टाकायचा असेल तर जमीन हा महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यासाठी जमीन मोठ्या प्रमाणामध्ये असणं गरजेचं आहे. उद्योगांच्या निर्मितीसाठी जमिनीची उपलब्धतेची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. एखादा मोठा उद्योग टाकायचा असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची आवश्यकता असते आणि ती जमीन मिळणं गरजेचं आहे. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश आणि पुरेशा वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी स्थापन होतात. उद्योगधंद्यासाठी प्रामुख्याने जमीन ही सपाट असली पाहिजे आणि ती ज्या भागामध्ये उद्योगधंदा स्थापन होणार आहे तो भाग योग्य प्रमाणे वाहतुकीच्या साधनाने वाहतूक मार्गाने जोडणं आवश्यक आहे. आणि अशाच ठिकाणी उद्योग काय केले जातात, स्थापन केलेले आपल्याला बघायला मिळतात. पूर्वी जर विचार करायचा गेला तर शहरी भागाजवळ उद्योगांचं केंद्रीकरण सहज होत होतं. भागामध्ये मोठी शहर आहे, त्या शहरांच्या आसपासच्या भागामध्ये प्रामुख्याने पूर्वी उद्योगधंदे स्थापन केले जायचे. सध्या शहरी भागाजवळ जमीन उपलब्ध नसल्यामुळे
सध्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागाजवळ जमिनीची कमतरता आहे आणि जमिनी उपलब्ध नसल्यामुळे जमिनीच्या किमती वाढल्यामुळे ते उद्योग ग्रामीण भागामध्ये स्थापन करण्याकडे कल वाढत आहे. आज बघितलं ग्रामीण भाग आणि शहरी भागाची तुलना केली तर शहरी भागामध्ये वाढत्या लोकसंख्या प्रचंड लोकसंख्या आहे, त्याचबरोबर जमिनीच्या किमतीसुद्धा प्रचंड आहेत आणि उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कमी प्रमाणात आणि त्या जमिनीच्या किमती जास्त असल्यामुळं एखाद्या ठिकाणी त्या ठिकाणी उद्योगधंदा टाकत असताना परवडत नाही आणि म्हणूनच बरेच उद्योगधंदेही शहरापासून प्रामुख्याने ग्रामीण भागाकडे स्थापन झालेले किंवा ग्रामीण भागामध्ये जमीन स्वस्त मिळत असल्यामुळं, जमिनीची उपलब्धता असल्यामुळं आणि तो भाग प्रामुख्याने वाहतूक मार्गाने जोडल्यामुळं आज बरेच उद्योग ग्रामीण भागाकडे स्थलांतर झालेले आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ चाकण असेल, चाकण पुणे जवळचा हा प्रदेश आहे. त्याबरोबर लोटे, परमेश्वर, चिपळूण या परशुराम चिपळूण या भागामध्ये असे उद्योग स्थापन झालेले आपल्याला बघायला मिळतात. आज आपण प्रामुख्याने प्राकृतिक घटकाचा प्रामुख्याने उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कसा परिणाम होतो हा प्रामुख्याने घटक शिकवलेला आहे. उद्या आपण आर्थिक घटकाचा परिणाम, राजकीय घटक व इतर घटकाचा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर कसा परिणाम होतो हे अभ्यासणार आहे.